जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 30 सप्टेंबर 2024चे अपडेट. फिजिकलमध्ये किती पास झाले, किती फेल झाले, चेस्ट हाईट किती फेल झाले, ऑल सेंटरचे अपडेट या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर किती पास झाले, या सेंटरवर राहण्याची सोय कुठे आहे, किती फेल्स आहे आणि फिजिकल मेडिकलचे दोन्ही रिव्ह्यू या एका व्हिडिओमध्ये देणार आहोत SSC GD 2024चे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला बघूया मित्रांनो आपण आजची अपडेट. तर इथे दाखवल्याप्रमाणे CRPF पुणे फिजिकल अपडेट 30/9/2024चे अपडेट मित्रांनो. ऑल कॅन्डिडेट 100 कॉलिंग होती, त्यापैकी प्रेझेंट हजर होते तर 69 मुलं गेटवरती. त्यानंतर अब्सेंट मुलं हे 31 होते मित्रांनो. हाईट फेल झालेले 2 तिथे. चेस्ट फेल जास्त झालेले, चेस्टमध्ये फेल बघा 12 मुलं हे चेस्टमध्ये फेल झालेले. फिजिकलसाठी कॅन्डिडेट 55 त्यांनी काढले होते, तर 55 मुलांची रनिंग झाली 5 किलोमीटरची. त्यापैकी त्यांनी 2 ग्रुप केले, तर ते 2 बॅचेस बघूया आपण कोणकोणत्या होत्या, किती पास झाले त्यामध्ये. तर तिथे पुणे सेंटरला 2 बॅच केल्या होत्या. तर पहिली बॅच ही 35 मुलांची होती, सेकंड बॅच 20 मुलांची होती. तर फर्स्ट बॅचमध्ये 35 मुलं होते, तर त्यामध्ये पास हे 28 कॅन्डिडेट झालेले 5 किलोमीटरमध्ये. फेल 7 कॅन्डिडेट झालेले, ज्यांच्याकडनं रनिंग ही क्वालिफाय नाही झालेली आहे, ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर सेकंड बॅच होती 20 मुलांची, ज्यामध्ये 19 मुलं हे रनिंगमध्ये पास झालेले आणि 1 मुलगा हा रनिंगमध्ये फेल झालेला आहे. टोटल फायनल मेडिकलसाठी इथे 47 मुलं पाठवलेले आहे. 47 मुलांनी ते ग्राउंड क्वालिफाय केलेलं आहे मित्रांनो. तर बघा ही होती पुण्याची अपडेट. तर BSF लातूर फिजिकलची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. तर ही अपडेट तुम्ही बघू शकता. इथे 30/9/2024चे अपडेट. ऑल कॅन्डिडेट 100 कॉलिंग होती, ज्यापैकी प्रेझेंट हे 68 मुलं होते, अब्सेंट हे 32 मुलं होते तिथे. हाईट फेल 6 झालेले आहेत त्या सेंटरवरती. त्यानंतर चेस्टमध्ये फेल 4 मुलं झालेले आहेत. फिजिकलसाठी 58 मुलं पाठवण्यात आले होते, ज्यापैकी रनिंग 15 मुलं हे फेल झालेले आहेत 5 किलोमीटरमध्ये. आणि फायनल कॅन्डिडेट्स हे मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले 43 मुलं हे मेडिकलसाठी पुढे पाठवण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर ही होती BSF लातूरची अपडेट. CISF ISP नाशिक फिजिकल अपडेट 30 तारखेची अपडेट मित्रांनो. इथे कॉलिंग 100 होती, प्रेझेंट गेटवरती 76 मुलं हजर होती तिथे. अब्सेंट मुलं हे 24 होते. हाईट फेलमध्ये 2 मुलं झालेले आहेत. त्यानंतर चेस्टमध्ये 3 मुलं फेल झालेले आहेत. फिजिकलसाठी 71 मुलं हे केले त्यांनी. त्यामध्ये रनिंग फेल बघू शकता इथे 8 कॅन्डिडेट हे रनिंगमध्ये फेल झालेले. फायनल पास कॅन्डिडेट 63 कॅन्डिडेट या सेंटरवरती पास झालेले आहेत मित्रांनो. तर CISF RCFL मुंबई चेंबूरची जी अपडेट आहे मित्रांनो 30/9/2024ची. ऑल कॅन्डिडेट 100 होते, प्रेझेंट गेटवरती 75 कॅन्डिडेट तिथं हजर होते. अब्सेंट जर म्हणसान तर 25 कॅन्डिडेट होते. हाईट फेल 3 झालेले आहेत. चेस्टमध्ये फेल हे 5 कॅन्डिडेट झालेले आहेत. त्यानंतर फिजिकलसाठी 67 कॅन्डिडेट उभा केले, ज्यामध्ये रनिंग फेल 23 कॅन्डिडेट झालेले आहेत. 23 जणांकडे 5 किलोमीटर रनिंग क्वालिफाय नाही झालेली मित्रांनो इथे. फायनल पास कॅन्डिडेट 44 होते, ज्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये फेल नंतर 8 केलेले आहेत मित्रांनो. तर फायनल मेडिकलसाठी 36 मुलं पाठवलेले आहेत तिथे, ज्यांची मेडिकल उद्या होतील. तर 36 मुलांनाच इथे मुंबई सेंटरला मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहेत मित्रांनो. पुढची अपडेट जर म्हणसान तर CISF JNPA रायगडची अपडेट 30/9/2024. ऑल कॅन्डिडेट 100 होते, प्रेझेंट इथे 81 होते. अब्सेंट कॅन्डिडेट हे गैरहजर 19 होते. हाईट फेलमध्ये 3 झालेले. चेस्टमध्ये फेल 3 कॅन्डिडेट झालेले इथे. फिजिकलसाठी 75 कॅन्डिडेट्स हे उभा केले ते रनिंगसाठी, ज्यापैकी 12 कॅन्डिडेट्स हे रनिंगमध्ये फेल झालेले आहे. आणि फायनल कॅन्डिडेट हे 63 पास झालेले आहेत. तर बघू शकता रायगडचा रेशिओ हा 63% येतो आहे मित्रांनो. पुढची अपडेट बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं इंस्टाग्राम ID आहे मित्रांनो, मी डिस्क्रिप्शनमध्ये तिथे लिंक देतो, तिथेही तुम्ही जाऊन फॉलो करू शकता मित्रांनो. तर चला बघा ही होती सर्व सेंटरची अपडेट मित्रांनो. जर का तुम्ही म्हणत असाल राहण्याची सोय कुठे आहे, तर नाशिक सेंटरला राहण्याची सोय मित्रांनो सेंटरपासून 2 किलोमीटरवर मित्रांनो तिथेच बाजूला मुक्तिधाम मंदिर म्हणून आहे, तिथे तुम्ही राहू शकता मित्रांनो. ज्यामध्ये की 1 रूम भेटते तुम्हाला 3 मुलांमध्ये 500 रुपयाला मित्रांनो. मी काही याची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे, पण मित्र गेलता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर 170 रुपये एकाच्या वाट्याला येतात. तर 3 जणे तुम्ही तिथे जाऊन राहू शकता मित्रांनो. मुक्तिधाम मंदिर 2 किलोमीटरवर सेंटरच्या बाजूला. नाशिकची अपडेट मित्रांनो ही राहण्याची. आणि जर का तुम्ही मुंबई चेंबूरची म्हणसान तर ती पण मित्रांनी सांगितलेली आहे. तर मुंबई चेंबूरला एक बाजूलाच सेंटरच्याच बाजूला सेंटरच्या राईट साईडला बाजूला मित्रांनो एक
स्टेशन आहे आणि त्याच्यात लेफ्ट साईडला हे एक मंदिर आहे मित्रांनो, तिथे तुम्ही जाऊन राहू शकता. मुंबई सेंटरची राहण्याची सोय जर पाहिजे असेल मित्रांनो तर लास्ट इयरचा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. राहण्याची सोय त्यामध्ये व्यवस्थित मी सांगितलेली आहे. मुंबई सेंटर चेंबूरची मित्रांनो. हीच होती मित्रांनो सर्व सेंटरची अपडेट. मेडिकलची पण अपडेट आपण कॉलिंग रेकॉर्डिंग थ्रू इथे सांगणार आहेत मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मेडिकलची पण अपडेट उद्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो, पूर्ण कॉल रेकॉर्डिंग त्यामध्ये. तर बघा, ही होती सर्व सेंटरची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. तुमचे काही जर क्वेश्चन असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा किंवा इंस्टाग्राम आयडीला सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. इथेच तुम्ही कमेंट करा व ते क्वेश्चन असतील तर ते विचारा, जेणेकरून मी समोरच्या मित्राला ते क्वेश्चन विचारल व त्याचे आन्सर तुम्हाला भेटत राहतील. तर बघा, असेच व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.